वळूयात पुढील बातमीकडे। छत्रपती संभाजीनगरात कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात सापडलाय। बाजारपेठेमध्ये कांद्याला 600 रुपयांपासून तर 1000 रुपयांपर्यंत दर मिळतोय। भाव घसरल्याने कांद्याची साठवण करणं शेतकऱ्याला महागात पडतंय। छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी संकटात सापडलेला आहे। कांद्याचे दर घसरले। 600 ते 1000 रुपये क्विंटल असे दर कांद्याला मिळतात। तर छत्रपती संभाजीनगर येथील बाजारपेठेत कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूया। काय सांगाल, काय भाव तुमचे आज कांद्याला लागले? 700-800 रुपये भाव आहे कांद्याला आणि उत्पन्न खर्च नाही करणार काही नाही। 80,000 रुपये एकर खर्च आहे आणि कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी हे झालेले आहे आणि कवडीमोली कोराला मार्केटमध्ये 80,000 रुपये खर्च आहे। लागवडीचा त्याचा खत महाग झालं। सरकारच्या धोरणामुळे सगळं बिघडून गेलं, कांद्याचं बिघड। पण त्या बाबतीत काय करा काही समजा नाही शेतकऱ्याला। काय पीक घ्या मग हमी भाव कोणत्याच पिकाला नाही। त्याच्यावरनं शेतकऱ्याचे सगळे भाव पडले। आज भाव 700-800 रुपये 600 रुपये पुरायला आणि भाडे 50 रुपये गोणी आणि शेतकऱ्याचं फार नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्याच्यावर काहीतरी दखल करावं आणि 1000 ते 1200 रुपये अनुदान द्यावा कांद्याला क्विंटलला। कुठून आणलं होता, किती कांदा आणला, काय भाव मिळाला तुम्हाला? भाव काय यावर्षी सगळा कवडीमोली कुरा। 1 एकर कांद्याला कमीत कमी 80,000 रुपये खर्च आहे। किती कांदा तुम्ही आज विक्रीसाठी आणला होता? किती पैसे तुमच्या हातात आले? किती खर्च लागला होता? आज मी आणली ती 50 गुण। सगळं जवून सगळं करून काय 50 गुणी मी 10,000 रुपये बसले। काढायला का दिले 16,000 रुपये एकर। मजुरांना काढे त्यांना काही पुरलं नाही। त्याने 18,000 रुपये एकरनं पैसे घेतले। त्याला 18,000 रुपये एकरनं पैसे देऊन आमच्या हातामध्ये काहीच नाही पडलं आणि हे सरकारनं निर्यात बंदी केल्यामुळं हा कांद्याचा भाव पडलेला आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर। सध्या राज्यभरामध्ये जर पाहिलं तर कांद्याचे भाव झपाट्याने उतरल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे कांदा व्यापारी शेतकरी जो आहे तो देखील संकटात आल्याचा पाहायला मिळत आहे। मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या कांदा मार्केट या ठिकाणी जर बघितलं तर कांदा जो आहे तो शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला आहे। मात्र या ठिकाणी केवळ 600 रुपये क्विंटलापासून ते 1100 रुपये क्विंटलापर्यंत शेतकऱ्याला कांद्याला दर मिळत आहे। एकीकडे जर पाहायला गेलं तर शेतकरी हा अतिवृष्टीमध्ये मोठा नागडा झाल्याचा पाहायला मिळतं। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते झालं होतं। अक्षरशः शेतकऱ्यांचं कांदा पीक त्या ठिकाणी वाहून गेलं होतं। त्यामुळे अतिवृष्टीतून सावरत शेतकऱ्यांनी पुन्हा जोमाने कांद्याचं पीक घेतलं। मात्र त्याच कांद्याला आता पुन्हा मातीमोल भाव मिळत असल्याचा पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी जो आहे तो हवालदिल देखील या ठिकाणी झालेला आहे। कांद्यावरती लाखो रुपये खर्च केल्यानंतर केवळ 1000 रुपये शेतकऱ्याच्या हातामध्ये येत असल्याचं शेतकऱ्याकडून बोलले जात आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा मोठा संकटात सापडत असल्याचा पाहायला मिळत आहे। 1 एकर कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याला 30 ते 40,000 रुपये खर्च येत आहे। मात्र तो खर्च देखील आता या कांद्याच्या भावातून निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये कांद्याने पुन्हा एकदा पाणी आणल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सरकारने कांद्याला हमी भाव जाहीर करावा असा मागणी आता या भागातील शेतकरी करत आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।